बरं झालं हिनं नाही म्हणलं तर, नाही तर माहित असा धक 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 जीव करे रे जतीन. मी म्हणलं बाई हे पोट्टी म्हटलं जाते का काय काय येते का म्हटलं त्याच्या बोलण्याच्या चाटीत. एकटीच पोरगी आहे माईवाली, पोरग एकच आहे, एकच राहिले. मारून गिरून टाकलं म्हणजे त्यानं काय करायचं मग त्याचं वयानं माय पोरीले. बरं झालं बाप्पा गेली नाही तर. मला वाटलं बाप्पा, मला थोडा वेळ तर वाटलं होतं हे म्हटलं आता काही खरं नाही, पहिलेच नवरा नवरा करते म्हटलं, हे जाते बाई म्हणलं आता याच्यावाल्यासोबत म्हणलं. पण नाही, गेली नाही, तेवढ्यानं बरं आहे. नाही बाई अशी कशी गेली असती मी, एवढं सगळं झाल्यावर थोडी गेली असती. त्याचा काय भरोसा आहे का, भरोसा राहिले. आणि त्या बाईनं सोडलं म्हणून ते इकडं आले. मग हे आपले खुशीचे पप्पा, नाही तर ते काही येत होते काय वा, त्या बाईनं सोडले म्हणून बायको आठवली त्याले. मला काही समजत नाही का, एवढी बेअक्कल थोडी आहो मी. तू काल फोनवर कोणासोबत बोलत होती तर मग फोन आलता ना तुले, कोणासोबत बोलत होती? त्या जवायसोबत असतं बोलत होती वाटते ना तू. हो जीवा खोटी बोलून राहिली का आमच्यासोबत? जवाई इथून चालले गेले त्याच्यानंतर तुले फोन आला ना तिकडून, त्या जवायचाच फोन आला ना, तू लपून लपून कोणासोबत बोलून राहिली होती? मग हे बाई जे आहे ना ते समोर समोर सांग बापा आम्हाला. तुला जायचं असेल का तर जाय, आणि नाही जायचं असेल ना तर सरळ आमच्या मतानं वाग मग तू आता. आणि आता जर गेली ना बाई तुला सांगतो मी, आम्हाला मेली म्हणून आम्ही सोडून दी, लक्षात ठेव तू जीवा. आई काय बोलून राहिली होती तिथे बिनफालतू? काही बोलतो का जे मनात आलं ते? बोलायच्या वेळेस चांगलं वाटत असेल का बाबू, पण हे लपून लपून बोलून राहिली होती. आपण एवढं कष्ट करून राहिलो, इले पैसा लावून राहिलो, इले आता शिक्षणाले टाकून राहिलो, आणि हे जर अशी नवऱ्याच्या मतामतानं करत तो धडाचाही नाही लागेल. मग काय फायदा आपला एवढं मेहनत पाणी करून, काय फायदा आहे का? लपून ठेवून आपल्या जवळून तर तू विचारही करत नाही ना ऐकतही नाही, आपल्याशीच लावतं. हे दादाचं पोरग कैवल्य झोपून होता इथं म्हणून मी बाहेर गेली होती बोलाले. काय मी काही लपून बोलून राहिली होती का? आणि मी काही ते माया नवऱ्यासोबत थोडी बोलून राहिली होती, ते तर चालले गेले ते इथून. माया जाऊसोबत बोलून राहिली होती. रेवती ताईचा फोन आला होता तर ते सांगत होते मले, ते भासरे असे म्हणत आहे म्हणे का समजावून सांग जीवाले, आणि ये बाई एकदा ये बा माफ कर त्याले, आपल्या शेखरजीले असे सांगून राहिले होते म्हणते ते आपल्या रेवती ताईले. तर मग रेवती ताई म्हणे तू काही येऊ नको म्हणे, आणि जे तुले करायचं ते कर म्हणे, माणसाची जात काही सुधरत नाही म्हणे, आणि ते भाऊजी काही सुधरत नाही म्हणे असे म्हणे ते. माई जाऊ त्याच्यासोबत बोलून राहिली होती मी. लपून लपून काय बोलायचं आहे त्याच्यात, आपलंच लावतं काही पण. जाऊ दे बाई, तिथं काही वाईट नको वाटून घेऊ जीवा. तिला अक्कल नाही आहे, ते तिला शिकली नाही आहे ना, ते जास्त काही शिकली नाही आहे. तिच्या मायबापानं काही तिला शिकवलं नाही म्हणून तेव्हा ऐकत नाही, पाहत नाही, आणि काही बी बडबड करते आपली. मला काय माहित बाप्पा, जाऊ सोबत बोलून राहिली होती म्हणून. इथं ते जवाई आले होते, इले चाल करे तर मी लय बोलली का नाही, तर मला बोलू नका म्हणतात, आम्ही नवरा बायको आहे, मला बोलू नका म्हणतात करे का नाही. तर मी म्हटलं तिकडून गेले बाहेर आणि फोनच केला खरं म्हणलं, हे फोनवर त्याच्यासोबत बोलून राहिली खरं म्हणलं, असं वाटलं मला. एक चालू आहे मायवाली, मी सोडचिट्टी घेऊन राहिली, आणि बोलायचं असतं तर इथं त्या समोरच बोलली असती ना, फोन करून कायले बोलली असती मी, फोन करून बोलाले. मला काही आता माय मनात नाही आहे आता त्याच्याविषयी काही. एवढं मला बदनाम केलं, दुसऱ्या बाईसोबत त्यानं हे केलं, माझ्यासोबत धोका केला, माझ्या पोरीचा विचार नाही केला त्यानं. खरंच मी माफ करणार का त्याला आता नाही करत माफ. सोडचिट्टी हे झाली तरी सोडचिट्टी तारीख फिक्स होऊन राहिली तरी आता तो वकील म्हणे ना आता काही 1-2 तारखामध्ये तुमची सोडचिट्टी पक्कीच आहे म्हणे, कारण की आपली केस स्ट्रॉंग झाली आहे ना आता. त्याचं ते हे व्हिडिओचं झाला समोर आलं ते तर तो वकीलही तसाच म्हणे म्हणा, 1-2 तारखात होती म्हणे तिची सोडचिट्टी होती म्हणे, वकीलही तसाच म्हणे. जाऊ दे ना, मोकळी होऊन जाते ते, कुठं बसतं तशा माणसाच्या मांग हे करत. जाऊ दे, तिले आली ना अक्कल आता जीवाले, तिले समजते ना. अरे मला काल लय धाक वाटला होता जतीन, तुले काय सांगू, असा करत होता का नाही काल तो. गई वई बापा पाया पडू का काईच्या जीवाच्या. आणि काय करून काय लाडाई घोडाई लावेन, आपण चांगलं राहू आणि आपण तसं राहून तुझ्या मनानंच वागीन मी म्हणलं बाई हे पोट्टी जातेस आता याच्या चाटीत म्हणलं, पण नाही गेली नाही म्हणा. नाही जात मी आता, नाही जात. इकडं नावही टाकलं मी नर्सिंग लेन, खरंच जाईन का आता माय लेकरून मी, बस झालं. मला आता कोणाची घेणदेण नाही आहे, त्यानं मला पैसे देवो का नाही देव पोरीसाठी मला काही मतलब नाही आता, काहून का माझ्या मनातून सगळा उतरून गेला तो आता. मग मी तेच म्हणतो का तू यावल्या विचारावर तू ठाम राहिले. तो काय 56 गोष्टी सांगन तुला आता, प्रेमानं बोलणारच आहे, कारण की त्याची पडती बाजू आहे का नाही. इकडूनही गेला तो याकडून बायकोकडून, आणि तिकडून त्या बाईने केस टाकली होती त्याच्यावर, ते पैसा दे करून दाबदूब केली म्हणून केस बरा झालं, नोकरी तरी वाचली त्याची. तू नको बाई हो त्याच्या चाटीत, माय असंच म्हणणं आहे. समजलं ना तिले सर्व कौसू, समजलं ना. आता ती पोरगीच नाही म्हणते ना, मस्त आपल्याला तेच पाहिजे होतं ना.
कारण की तो जवळ काही लायकीचा होतच नाही. ज्योती कुठं गेली बाई? ज्योती नाही दिसून राहिली घरात. मी आलो तर तिला माहितही नाही इथून औरंगाबाद वरून. तिच्या मायच्या घरी गेली रे बाबू ते. तिच्या मायच्या घरी गेली, काय माहित काय काम होतं तर, पण गेली तिकडं. हा हा बरं चालेल ना नाही इकडे या ना, नाही तर तुम्ही इकडे या. हो बाईले घेऊन या, का चारू बाईले घेऊन या, तुम्ही या. हा जमन नाही काहून? या ना इकडे भाऊ, तुम्ही बाईले घेऊन या ना. जवाई काहून असे करता तुम्ही? हा बरं ठीक आहे, मग ठीक आहे. मी बरं हो सांगतो. हो नाही, पुढल्या महिन्यातली तारीख काढून घेऊ आपण चांगली एखादी. हा उरकून टाकू ना लग्न लवकर. सगळी झाली आहे आता, काय लिखे होता. तुम्हाला तर म्हणलं इकडे या म्हणून. आम्हाला तिकडे लय दूर पडते ना जी, त्याच्यामुळे आता चरणले आणा लागन. चरण मी दोघे जण येतो आम्ही. पाहिलं तर निर्मला भाऊले घेऊन येतो. हा लग्नाची तारीख काढायला. तर कधी? नाही आज नाही होती ना, उद्या येऊ आम्ही उद्या. मग तुम्हाला म्हणलं तुम्ही या बा, मग आज तर तुम्ही ते नाही म्हणता. आमचं आज नाही होती ना, मध्ये काम आहे थोडस तहसील मध्ये. उद्या येईन मी बाकीच्या घेऊ. हो काढून टाकू मग, फिक्स करून टाकू एक तारीख. बरं चालन ठेवू का मग? हो ठेवतो. महाबीन तर लग्न लवकर काढू म्हणते तो चारूचा नवरा. कसं करावं तर पुढल्याच महिन्यात काढू म्हणते. आणि आपल्याजवळ एवढा पैसा पाणी सध्या तर आहे नाही आणते. मी म्हणलो 2 महिन्यावर ठेवू का लग्न. इकडून तिकडून पैसा पाणी गोळा करू. आणि निदान काही नाही काही चांगलं तर लग्न करावं लागेल का नाही आपल्याला. त्याच्या बरोबरी नाही पण थोडंफार त्याची बरोबरी तर करावंच लागेल. सगळी पाहिली लेखाय ना तर अशी केली का नाही. लेखाची हाय पाय सगळी पैसा आहे लेखाई जवळ मार उधळते लेखायची. 2 महिन्यावर ठेवू का लग्न. हा काही पैसा पाणी इकडून तिकडून आपल्याला करावं लागेल का नाही कसंही बी थोडंफार. आता त्या पोट्ट्यानं लोन काढलं घर बांध असले तर त्याच्याजवळ काही पैसा असून करावल्याजवळ काहीच नसन. आपल्यालाच करून देणं आहे का नाही त्याचं लग्न. आणीचे बाबा एवढे काही टेन्शन घेऊन राहिले तुम्ही, होते ना. आणि त्याच्या बरोबरीन करायची काय गरज चालली. अर्धा खर्च आपण देऊ, अर्धा खर्च ते देन. ते म्हणून मी करोडानं खर्च करीन, लाखानं खर्च करीन, तर आपली ऐपत आहे का तेवढी. राहिले आपण आपल्या हिशोबानं करायचं, जेवढं होते आपण तेवढं. बस जा तुम्ही, तसं बी जाणारच आहे ना तुम्ही. आता लग्न ठरवाले का तारीख काढाले तेव्हा त्याला क्लिअर बोलून घ्यायचं काय का नाही. तर तुम्ही कितीक लावू शकता तुमच्या परीनं. तर आपण आपलंवाला हिशोब ठेवायचा बरोबर. आपण जेवढं लावतो तेवढं ते त्याचं. आता किती काही करू, आपल्याला काय करावं लागते. एकटी एक पोरगी आहे त्याची तर. आपण पोरीचे कपडे, आपल्याला पोरीचे कपडे घ्यायला लागत. ते पोराचे घ्या. पोरगी आता ते काय कपडे घेते कसे घेते. त्या बहीण माय बिन तर लय हे बजेट लय वाढणार आहे. आणि ते आता हा ह्या पोट्ट्यानं एखादी गरीबाची तरी पोरगी पाहायला लागत होती. एवढ्या मोठ्या लोकांची पोरगी पाहिली ते आपल्याला इथं आत्ताच दाबून राहिली. पाहिजे तू आत्ताच दाबते, भिकारीच बनवते आपल्याला. हाय जेवढे हाय आपल्याजवळ तेवढेही जाणार आहे रावल्याच्या लग्नात. आता पाय बाबाला टेन्शन आलं माझ्या लग्नाचं. सोनांसोबत बोलायला लागेल मध्ये बरोबर. तिच्या मायबापाला थोडं समजून सांगायला लावावं लागेल. कारण की एवढं हाय काय लग्न बरोबर आहे, सगळी भल्लीच केली त्यानं, त्याच्या इकडे होती सगळी. पण लग्न आता दोन्ही साईडनं आहे. कपडे लते ते आईची बाबाची एवढी ऐपत नाही आहे एवढा खर्च लावायचं. त्यानं सगळीच एवढी याच्यात केली. लग्न माहित नाही काय करते तर. तिला सोनम सोबत मला क्लिअर बोलायला लागेल. म्हणजे सोनम नाही का तिच्या आईले बाबाला समजावून सगळी सांगेल. कामाला चाललं का रे बाबू रे राहुल रे? हो आई कामाला चाललो मी ऑफिसमध्ये. तुम्ही माझ्या लग्नाचं एवढं काही टेन्शन घेऊन राहिली. मी सांगतो सोनमले समजावून. तिच्या मायबापाला सांगायला लावतो थोडंसं. आपण अर्धा खर्च ते अर्धा खर्च बरोबर हिशोबात लग्न करायला लावू तिले. जास्त काही हाय फाय करायला नाही लावू सगळी केली तसं. पोरीले सोन्याचे भांडे करायला लागन, कपडे करायला लागन. आणि लग्नाचं तर अलगच राहिलं. पैर पाणी लग्नाचा खर्च लय याच्यावर जातील. काही एवढा पैसा नाही आहे बे आपल्याजवळ. आता राहून कसं करायची आपण. भांड्याची चिंता नका करू. तिच्या पसंतीनं केलेला आहे. एक गोप केलेला आहे मी सोन्याचा. आणि लंबते मंगळसूत्र केलं आणि कानातले केले. एवढं करून ठेवलं आहे मी ना. त्याचं टेन्शन नका घेऊ. फक्त कपड्याचं लग्नाचं आहे आपल्या मागं खर्च. केलं का रे तू ना राहुल रे? पहिलेच भांडे बनवले, कानातले गळ्यातले गोपही बनवला. बापा तू न तर सांगितलंय नाही रे आम्हाला. नाही चांगलं केलं म्हणा, बनवलं तर चांगलं केलं. मस्त केलं रे तू राहुल. मग काय राहते लग्नानं कपडे. बुड्याला मागतो मी अजून. बुड्याजवळ असं नस आपल्यावाल्या. आपा तुझ्या लग्नाचं म्हटलं का देते. काही कीच्या भावाला मागायला लावतो. थोडी सर्व्हिसवर आहे नाहीचा भाऊ देते थोडी बी. त्याला मागायला लावतो ना काही थोडेफार राणीच्या नवऱ्याले विचारून पाहिजे थोडेसे. मग देऊ आपण वापस म्हणा. काय म्हणते तू विचारून पाहिजे राणीले.
मी काय विचारू आणि ते काय देते द्याले नाक तर ठेवलं का तिनं काही विचारायचं. सासू सासऱ्याची अल्लग निघाली ते. फोन करतो करतो म्हटलं केलाय नाही तिले फोन कराले. मी म्हटलं हे दोघे घराच्या बाहेर गेले तर करतो म्हटलं फोन, पण हे काही गेले नाही बाई. म्हणून मी केला नाही, करून पाहतो तिले फोन. आजी राणीचे बाबा जवयाकडून घे कायले मागताचे पैसे फालतू. त्या पोरीले बोल बिनफालतू बोल राहिले कायले. मी माझ्या भावाले मागतो पैसे आणि कमीच पडले तर माझ्या सोनं तर आहेच, गाण ठेवून देऊ आपण. होते ना लग्न, असं नाही तसं. थोडेसे कपड्याची गोष्ट तर थोडं कमी जास्त करू आपण. सांगू त्या सोनमले थोडं समजावून कमी याचे घेजो बा म्हणून. हाय ना रे राहुल? हो आई सांगेन, मी तिला समजावून सांगतो. होते बाबा, टेन्शन नका घेऊ तुम्ही. एवढं काय टेन्शन घ्यायचं आहे, एवढं नका टेन्शन घेऊ. तर चल मी त्या चरणच्या घरी जातो, त्याला सांगतो उद्या तयार राहायबा म्हणून त्या बहिणीच्या घरी जायचं आहे. त्याला म्हटलं इकडे या, इकडे ठरवू आपण. तर नाही म्हणते तिकडे या म्हणते तुम्ही, तर तिकडेच जावं लागेल मग. चरण भाऊ येते का नाही येत तर काय माहित बाई. एवढा अपमान झाला चरण भाऊचा तर. काऊन हो, तुझे काही अक्कल किकल आहे का नाही श्वेता? काऊन अशी बोलली तू वहिनी रे? हे काय बोलायची तुझी पद्धत होय का? दादा किती बोलला मध्ये, वहिनी किती लढून राहिली होती. काय तुला एक दोन वेळा पैसे मागितले एवढा अंगात आले आणि बोलून राहिली काय तू तिथे? वहिनीले हे काय बोलण्याची हे होय का? तू भावाभावात फूट पाडायचा प्रयत्न करून राहिली का तू आता? ते काय होय श्वेता? काय सांगणार म्हणून मला वाटलंच होतं. तुम्हाला मी खरं खरं सांगू का श्यामजी, मी मायवाला खरंच तसं म्हणणं नाही होतं. ते माय तोंडातून निघून गेलं. आणि मी एक एक्झाम्पल दिलं होतं, फक्त एक्झाम्पल द्याले. मी काही असं म्हणजे त्याला डायरेक्ट म्हणणं नाही होतं मायवाला तोंडातून निघून गेलं. जी श्यामजी, मायवाला म्हणण्याचा अर्थ तसा नाही होता. माय फक्त एवढं होतं का मी बा स्वतः ड्युटीवर लागेपर्यंत काही ठेवत नाही बा. म्हणजे कसं माय लेकराचं मी सगळं काही करू शकू बा, एवढी पायावर उभी राहिली पाहिजे मी. त्याच्यासाठी मी असं फक्त त्याला एक्झाम्पल दिलं होतं का तुमच्यासारखं असं मागायची जरूरत नाही पडली पाहिजे बाई आले त्याले. असं मी माझ्या तोंडातून निघून गेलं. मी त्याचं मन दुखासाठी नाही म्हणलं होतं श्यामजी. पण तू कोणासोबत बोलत आहे, काय बोलत आहे हे तर लक्षात ठेवायला पाहिजे का नाही? का तोंडातून बोलून निघून गेलं म्हणून राहिली अजून तोंडातून? काही अक्कल आहे का नाही आहे? काय बोलून राहिलो आपण, काय नाही बोलून राहिलो हे तर लक्षात ठेवत जा. त्या वहिनीले तू अशी बोलली, त्याला वाईट नाही वाटलं का? वाईट वाटाले तू असं कसं मला बोल ना. तू लागेस किती बोलत तर त्याला वहिनीले गिरणीले थोडासा विचार करून बोलायचा. काही बोललं तर झालं का? तू हे मला बिलकुल पटलं नाही श्वेता, बिलकुल पटलं नाही मला हे तू आलं. तुला काम करायचं असेल तर कर, नाही करायचं असेल घरी बस. पण हे नाही का असं पैशाची हे नको दाखवत जाऊ तू बिनफालतू. नाही ना श्यामजी, माझ्या तोंडातून निघालं. मी जाणून बुजून नाही म्हणलं त्याले, जाणून बुजून नाही म्हणलं. आता मला का माहित त्याला वाईट वाटन बा म्हणून. मी बोलून गेली. याच्यानंतर मी अशी कधीच बोलणार नाही. विचार करूनच बोलीन मी त्याच्यासोबत. सगळ्या गोष्टी साथ देतो ना श्वेता. तुला जॉब करायचा होता, शिक्षण पाणी करायचं आहे, तुला शिकू देऊन राहिलो मी, जॉब करू देऊन राहिलो. आता तू माझ्या भावाला पाहितं ना कसं आहे तर भाऊ. दादा कसं आहे माहित आहे ना, वहिनीला घराच्या बाहेरही नाही निघू देत. कामाला जाणं तू दूरचीच गोष्ट. पण तू यावल्या सगळ्या गोष्टी मी तुला पूर्ण करू देऊन राहिलो का नाही? मग तू अशी घरात ये नको करू. माय फक्त एवढं म्हणणं आहे का माय भाऊ आणि वहिनी माई चांगली आहे आणि माय एक मत यायले तू माझ्याजवळून दूर नको करू बस. टोमने नाही मारले श्यामजी ताईले असं वाटून राहिले का मी टोमनेच मारले. मी खरंच टोमने नाही मारले. मी फक्त एक एक्झाम्पल दिलं होतं. आता ते माझ्या लक्षात नाही राहिलं का मी त्याच्यावरून एक्झाम्पल दिलं. ते माझ्या तोंडातून अचानकच निघून गेलं. आता मला काय माहित का त्यावेळेला एवढ्या सिरियस घेन म्हणून गोष्ट. श्वेता तुला सांगतो, तू नव्हती ना, तू आता आधी. माझ्या वहिनीनं लय केलं मायवालं. माझ्या वहिनीने लय केलं. दादाने मला लहानच्या लेकरासारखं पाहिलं. दादानं यायले मायापासून दूर नको करू. माझ्या वहिनीने दादाले आईले ठीक आहे, आई विषयी मध्ये एवढं नाही वाटत, पण माझ्या दादानं वहिनीविषयी लय वाटते मध्ये. कारण की ते मायवाले लय हे आहे, लय महत्वाचे आहे. माझ्या दादानं लय केलं माझ्यासाठी. तुला नाही माहित, मी सांगू शकत नाही. त्याला मायापासून तोडू नको तू दादाले ना वहिनीले मायापासून. तू श्वेता तुला सांगतो मी, त्याच्यात लय जीव आहे मायावाला. वहिनीने बोलली तू अशी, मला किती बेकार वाटलं, मला चांगलं नाही वाटलं. वहिनी काही तशा आहे का? तुला कधी म्हणते का? सांग बरं. तू कामं टाकून जाय पहिले तरी करे का नाही वहिनी? करे ना. आताही करते. आताही तू यावल्या गोष्टी किती लपून ठेवते आईपासून. वहिनीनं जर राहिले सांगितलं त्या प्रत्येक गोष्टी तर रोजचे झगडे व्हायचे. समजदार आहे ना वहिनी. आम्हाला जातं तर तुला कोणतं तरच देते का? मी पाहतो ना आता काय काय करते, काय काय नाही. शेवड्यापासून तर पापडापासून सगळं केलं त्यानं. करते त्या पहिले करे, आताही करते. कधी कमी जास्त स्वयंपाक सकाळीचा तू स्वयंपाक करून जातो, घाई घाई थोडासा बनवतो चालली जातो. दुपारून आम्ही घरी आलो एखादी वेळेस, आता उन्हीच्याने घेतो, लागते मला भूक, दे ना वहिनी 2 पोळ्या टाकून, कमी जास्त होते देते, पटकन टाकून देते. पटकन कायची भाजी बनवून देते टाकून देते. त्याला तर असं म्हणून हेच नाही करत त्या. काय सांगू तुले, तू दिवसभर बाहेर राहतो, तुला काही माहित नाही घरी काय चालते काय नाही चालत. तुला अक्कल नाही का? त्याचं मन दुखून राहिली तू एवढी बोलली ना तर वहिनी म्हणे भांडणं नका करू म्हणे श्याम भाऊ, तिला बोलू नका म्हणे, कामावून आल्यावर काहीच बोलू नका म्हणे, जाऊ द्या म्हणे, जे झालं ते झालं. आणि तू विचार नाही करत बोलायच्या वेळेस.
मला माफ करा ना श्यामजी, मी नाही बोलणार याच्यानंतर कधीच असं नाही बोलणार. मी आताही बी नव्हती बोलली त्याले, मी फक्त एक्झाम्पल दिलं, मला त्याचं एक्झाम्पल नाही द्यायचं होतं, हेच माझी गलती झाली. ते झालं याच्यानंतर लक्षात ठेवतो तू, लक्षात ठेवतो तू. हा